तावडे काय मॅटर. अजित पवार कसं वाटलं नाही. सौंदर्यानं नटलेल्या वेंगुर्ल्यामध्ये आलोय. इथं मध्ये थांबलोत, ड्रायव्हर चेंज केलाय. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वडील तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आणि आजचा ब्लॉग स्पेशली कोकणच्या लग्नाचा होणार आहे. पुन्हा एकदा जेवढे होतील तेवढी लग्न कोकणची मी कव्हर करायचा प्रयत्न करतोय आणि ब्लॉगमधून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. खूप एक्सायटेड आहे. पुन्हा एकदा माझ्या एकदम खास क्लोज मित्राचं लग्न आहे, ते म्हणजे समीरचं. आणि ह्यावेळेस सिद्धेशसोबत माझ्या आहे, जो की आम्ही मुंबईपासून आलो होतो, ते तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आत्ता आम्ही चाललोत शिरोड्याला, म्हणजे जे वेंगुर्ला शिरोडा जे विठोबा मंदिर आहे तिकडे लग्न आहे. सो तिकडे आपण मित्रांना भेटणार आहोत आणि आता मुंबई गोवा हायवेला आहे. सो चला या एक्साइटिंग ब्लॉगला सुरुवात करूया. वरून हायवे एक्झिट घेतली आहे आणि आता जो वेंगुर्ला रोड आहे ना त्याला लागलोत. आणि मस्त रोड आहे हा, बघा सिमेंटचा रोड. हा खूप आधी आम्ही यायचो तेव्हा डांबरी रोड होता, हा पण चांगला झाला आहे. सो मॅपने पण हाच दाखवला, ह्याच रोडने. सिद्ध्या पण बोलला की हाच रोड घेऊया. आता चला ह्या रोडने एक्सप्लोर करत जाऊया. एक्सप्लोर म्हणजे उतरणार नाही, थोडंफार रोडवर काय आहे ते दाखवतो. अशी मंदिरं बघायला भेटतील जे रोडवर आहेत. इथं मध्ये थांबलोत, ड्रायव्हर चेंज केलाय. आता मी थोडा आराम घेतो, सिद्ध्याला देतो. ठीक आहे, चला. अशा प्रकारे पाळी पाळी गाडी चालवत आम्ही चाललोत. मस्तपैकी गप्पा मारत चाललोत. कॉलेजच्या आठवणी, काय बऱ्याच गोष्टी. खूप दिवसाने गप्पा टप्पा. हा कॉन्टॅक्टमध्ये आहे काय, तो कॉन्टॅक्टमध्ये आहे का, असं चालू आहे आमचं. आणि पुन्हा परत तिकडे गेल्याच्या नंतर अजून खूप दिवसांनी परत गप्पा होतील, जशा लास्ट टाईम निखिलच्या लग्नात झाल्या होत्या तशाच. हे मेडिटेशन आहे माझ्यासाठी तरी, कारण खूप दिवसानंतर ज्यांच्यासोबत आपण पण राहिलो, आठवणी सगळ्या उजाळा, भारी वाटतं. त्याच्यामुळं वेळात वेळ काढून सर्व ॲडजस्ट करून येतो, कारण हे सगळे स्पेशलवाले मित्र आहेत, म्हणजे एकदम खासवाले. बात तो सही आहे. सौंदर्यानं नटलेल्या वेंगुर्ल्यामध्ये आलोय आणि ही वेंगुर्ल्याची बाजारपेठ आहे. आता ह्या वेळेस फर्स्ट टाइमच वेंगुर्ल्यामधून गाडी काढली. आणि लास्ट 2 टाइम्स आपण आलो होतो त्यावेळी आपण शिरोडा जो रोड आहे तिकडून गेलो होतो. आणि ही बघा अशी बाजारपेठ आहे. सेम तुम्ही मालवणला गेलात ना, अशीच बाजारपेठ बघायला भेटते. कोकणातलं तेच देवस्थान मंदिर जे खूप फेमस आहे, देव वेतोबा. आणि पोचतो तिथं समोरच आहे आपला लग्नाचा हॉल. फायनली रिच ऑन टाईम, 11:15 परफेक्ट पोचवलेलं आहे. एक्साइटिंग. गाडी इथं पार्क केली, शूज वगैरे चेंज केलेत आणि असा समोरचा माहोल आहे. खास तुमच्या भेटीसाठी कोण समीर. आणि ही अशी एंट्री, वायपी आलाय, असा आहे हॉल. ते येत आहेत आणि आमचा मिलिंद दिसला. गाडी घेऊन स्वतः डायरेक्ट आला. तिकीट काढायचे बंद कसला पडतो. माझे डे शिफ्ट होते रे काल. काय होतं, काल मी रात्री 9 वाजता येणार होतो कामावरून. मग काय रात्री गाडी चालवू शकत नाही. अरे गाडी चालू होतो रात्रीच्या. रात्री मग सिद्ध्याचं कन्फर्म नव्हतं मला. सिद्ध्या बोलतो मला, तू जर आधी सांगितलं असतं गुरु पण आला नसता ना. काय म्हणतो, कसा होता प्रवास? एक नंबर. करणार त्याला ब्लॉगिंग करत यायला पाहिजे ना. आणि ब्लॉगिंग सुरू आहे. नवरा मुलगा आलाय, मिक्स नाही केली बाई, लग्नाचं सेपरेट केलंय ना. मिलिंद तुझे हे पाहिजे मला, ते बाईट्स पाहिजे रे छोटे. जाऊ तुला. नवरा मुलगा आमचा आलेला आहे. भेटलेले आहेत आणि असा माहोल आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आता लग्नाला लवकर पोचलो. त्या
त्याच्या अगोदर लग्न लागल्यावर पोहोचतोय 2-3 लग्न. आणि गाडी आहे, गाडी स्पेशल यावेळेचा 4 दिवस अगोदर आलाय. आणि आमचे गिम्बल मॅन रील स्टार प्रथमेश. गुरु दाखव कामाचा माणूस, कामाचा माणूस. अजित पवार कसं वाटलं नाही हो. खूप एक्साइटेड आहे. किती वर्षाचं प्रेम तुमचं? 7 इयर आता कंप्लीट होतील ऑलमोस्ट. तेव्हा आपल्या हातातील आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर वाढायचा आहे. मोठेपणांना शुभेच्छांचा कार्यक्रम करून घेण्यासाठी किमान पाऊणची एक तास ठेवली आहे. तोपर्यंत जवळपास 10 मिनिटांमध्ये जेवणाच्या व्यवस्थेला सुरुवात होईल. स्क्रीन काढून आहे का? घाई आहे, भावासमोर आलाय वायफी. ए पुढचा मुहूर्त काढा. वायफीच्या लग्नाचा विषय चालू आहे भावासोबत. बारीक बारीक काढतोसा पेटवता. आमचे बाबू उर्फ उदय गव्हाणकर यांचं सहर्ष स्वागत आमच्या ब्लॉगमध्ये. अशी पंगत आहे, मस्त झाडाचा हे केलं आहे. तर कशाक जेवू, किती जेवतात ते दाखवायला नको समीरला. हे बघ, हे दादा आणि इथे बसले. फोटोग्राफर सिद्धेश सावंत सोबत वायपी. प्रेसिडेंट स्वतः फोटो काढतोय. जेवण झालंय, आता इथं आहोत, चालू आहे गप्पा गोष्टी, इकडे तिकडे फिरतोय, असा माहोल आहे. आता काय ब्लॉग करू काय समजत नाही. मेन काम तावडे, आणि हे सर्व काम गुरुच्या अध्यक्षतेखाली चालू आहे. आणि असिस्टंट मॅनेजर ए तावडे. धुरंधर उभा आहे, धुरंधर सारखा उभा राहिलास. तीन वाजत आले. झोप येते. हा, मला जाम झोप येते. आणि आता आयर पाकिट भराचं काम चालू आहे. आणि मेन माणूस आमचा यज्ञाश सगळं बघतोय. हो, किंग इज कमिंग. या या हो हो. सुरुवात तूच केलीस ना पण. आता वेळ आहे, सिग्नेचर पोज घ्यायची आहे. समीर घाबरलाय. ए समीर, वहिनीला सांग ना, त्याला हात धरूचा. समीर काय काय बोलायचं आहे. थांबतं. ही खूप छान आयडिया आहे. QR कोड
फोटो मागायला नको. फोटोग्राफी चालू आहे सध्या. हिरोला फोन आलाय आणि पब्लिक बघायला. ए पाय पडा चाललात काय? आलो थांब. ठीक आहे चला वेतोबाच्या मंदिरात पाय पडून जाऊया. आरवलीचं हे वेतोबा मंदिर आणि इकडे तुम्हाला ती छोटी छोटी केळी आहेत ना जी आपली नॅचरलवाली ती बघायला भेटतात. ही देवाला अर्पण केली जातात त्याच्यामुळे इथं ह्या केळ्यांना जास्त हे डिमांड आहे आणि केळी खायला पण भारी असतात असं आहे. ठीक आहे सचिन मी गुरु. असं आहे मंदिराचा परिसर. हे असं मंदिर आहे. हे इकडून एंट्री आहे आणि असं संपूर्ण बघा जबरदस्त. ठीक आहे सर्वजण आलेत पाया पडायला. ह्या ज्या पादुका आहेत ना ह्या देव त्याच्या प्रवासात घेऊन जातो. इथे झिजलेले आहेत बघा. ठीक आहे गावाचं संरक्षण करण्यासाठी देव हां गावात फिरत असतो. हां तर ते फिरता ते चप्पल हां ते चप्पल या घालून होतं. हां जे आणि तो सकाळी येऊन कोण बघतं ना ते चप्पल असं ते झिजलेलं असतं. ओके ठीक आहे ही इन्फॉर्मेशन आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कोकणातल्या मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला बघायला भेटतील. चला आता चांगलं दर्शन झालं. चला आता बाहेर जाऊया. मंडपच्या इथून निघालोत आणि आता असे आम्ही तिघेजण. सचिन पुढं आहे आणि हाय प्रथमेशच्या घरी आलोत मस्तपैकी. आता असा थोडा आता आराम करायचा आहे. सिद्धेशला जाम झोपलेली आहे. गप्पा मारतो थोडा टाईम आणि मग नंतर परत एकदा जाणार आहोत सगळीकडे वरातीला. आराम करून आता पुन्हा एकदा फ्रेश झालोत आणि आता वरातीसाठी निघतो इथून प्रथमेशकडून. सध्या पण इकडे रेडी झाला आहे आणि हे पण फ्रेश झालेत. थोडा बऱ्यापैकी गप्पा मारल्या मस्त. चला आता तिकडे जाऊया. अशी वाईब आहे प्रथमेशच्या घराकडची. पुन्हा एकदा हॉलकडे पोहोचलोत आणि बऱ्याच गाड्या आहेत. 3 गाड्या आहेत, बाईक आहे, सगळं न्यायचं आहे. सगळं कॅल्क्युलेशन चालू आहे आणि समीर पण निघाला इथून मंदिरात गेलाय पाया पडायला. ओके हां बोल काय अपडेट? मस्त लग्नाचं सगळे झालेलं आहे. आता आम्ही वरातीला चाललो. हो ठीक आहे. आम्ही सगळे MITM ला एकत्र होतो. आमचं नवीन जोडपं देवाचे शुभ आशीर्वाद घेऊन येतं. दमलाच नाही ना? वरात घेऊन निघालोत आणि आता प्रत्येक ठिकाणी थांबतात. जिथे इथं वेशी आहेत ना तिथं तर थांबावं लागतं. आता इथं थांबतील. प्रत्येक मंदिराच्या इथं देवाला काहीतरी मानपान दिला जातो. हां ना सचिन? असं आता इथं पण थांबलीत. ही समीरची गाडी आहे. ठीक आहे अशी एक पद्धत आहे. आमच्याकडं नारळ फोडतात. वरात आली आणि आता मेन काम घेतलं हातावर. ए चला ये मीच लावणार काय. हे बघ ह्यो 60चा आहे. सगळं नुसते फटाके वाजवायचे बस फुल. हे बघ दादा एक घेऊ. ए काय लावू? चला 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 दिवाळी. लावला. कडक काम झाला. बस मोठी जिम्मेदारी. फुल स्टॉक आहे.
समीर साहेब पोहोचलेले आहेत. ते तावडे काय मॅटर एनर्जी डाऊन झाली, झोप आली. जेवायचं आहे अजून. समीरला सोडून YPM कडे आलोत. इथं एक गाडी पार्क केली. आता जेवायला जायचं आहे गोव्यामध्ये आणि सेल्टॉस घेणार आहोत. चला गाईज, हा व्हिडिओ इकडेच एंड करूया. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज मध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.